विविध भारती पुणे ठळक बातम्या. फॅशन जगतासाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून त्यातील आपला ग्राहक कोणता हे निश्चित करून आणि त्यांच्या गरजा मागणीचा अभ्यास करून फॅशन व्यवसाय उद्योगात निर्मिती करावी असं आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केलं. ते काल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या 22व्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. डीईएस पुणे विद्यापीठात नवोन्मेष या 2 दिवसांच्या तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या 2 शाखांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुण्यातल्या साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या श्री साई पुरस्कारासाठी जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांची निवड करण्यात आली असून येत्या रविवारी आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार रेखा भिडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार भागवत यांना प्रदान केला जाणार आहे. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर मळवली इथं 6 ते 8 एप्रिल दरम्यान पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान काही लोकल गाड्या पुणे ते मळवली धावतील, तर चेन्नई एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस आणि ग्वालियर दौंड एक्सप्रेस या गाड्या उशिरानं धावतील अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असलं तरी पुढच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण जाऊन तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या महिन्यात राज्यात उष्माघाताचे 27 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58 वाजून